नीट परीक्षेनंतर आता एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेवरही पेपर फुटीचे आरोप झाले। नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीनं पेपर फोडल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। विद्यार्थ्यांना 12 लाखाचा पेपर मिळाला असं ते म्हणाले। एका नायब तहसीलदाराच्या मुलामुलीच्या निकालावरही त्यांनी सवाल उपस्थित केलाय। नायब तहसीलदाराच्या मुलाचा 13वा आणि मुलीचा परीक्षेत 16वा क्रमांक आल्याचं त्यांनी सांगितलंय। या सर्व प्रकरणी चौकशीची मागणी त्यांनी केली। मात्र कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली। कौटिल्य अकॅडमी नंदुरबार त्या क्लासमधून जो तिथं पाटील जो कोणी माणूस असेल त्याली तो जो पेपर होता म्हणजे एमपीएससीचा पूर्ण पेपर फुटला असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला आणि या क्लासेसकडे 90% प्रश्न हे आधीच दिले गेले होते आणि ते दिल्यानंतर तिथे 20 मार्च म्हणजे 2 दिवस आधी 22 मार्चला परीक्षा होती, 2 दिवस आधी तो परीक्षार्थी उमेदवाराच्या मोबाईलवर तो प्रश्न होते 90% ते त्याच्याकडे आले, त्याचा अभ्यास केला गेला। म्हणजे मी तुम्हाला क्लासेसचं नाव दिलं, पण याचा प्रमुख आका कोण आहे हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी शोधायचंय। एक नायब तहसीलदारची 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी आहे। मुलाचा रँक आहे 13वा आणि मुलीचा रँक आहे 16वा। हुशार असतील आम्ही काय म्हणत नाही, पण मग हे पेपर लीक आहे का योगायोग आहे? मुलगा पण बसतो, मुलगी पण बसते नायब तहसीलदारचं, आणि आम्हाला जे कळालेलं आहे की एका पेपरची किंमत, या प्रश्नपत्रिकेची किंमत जो 2 दिवस आधी फुटला होता त्याची 12 लाख रुपयाची किंमत होती। 5 लाख ऍडव्हान्स आणि बाकी 7 लाख हे नंतर त्या ठिकाणी द्यायचे होते। आणि ह्याच्यात काहीतरी बार्शी कनेक्शन आहे। हे सगळे जे काही त्यातले बहुतांश उमेदवार आहेत त्याचा थोडासा अभ्यास आपण खोलात जाऊन केला तर कुठेतरी बार्शीचं तिथं कनेक्शन दिसते। व्यक्ती माझ्याकडे अभ्यासाला यायच्या, विचारपूस करायच्या, इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची याच्याबद्दल विचारपूस झालेली आहे। कमीत कमी 10-15 वेळेस त्यांनी विचारपूस केलेली आहे, परंतु मी कुठल्याही पद्धतीचं असं व्हॉट्सअप चॅट किंवा माझ्या जी रेकॉर्डिंग्स आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने ते मेसेजिंग केलं गेलेलं आहे असं मला तरी वाटतंय। आणि मी चौकशीसाठी पूर्णपणे सामोरे जाण्यासाठी तयार आहे सर। 10,000 रुपये, 12,000 रुपये, 15,000 रुपये या शुल्कामध्ये मी आज विद्यार्थ्यांना कमीत कमी खर्चामध्ये शिकवणारा व्यक्ती आहे। माझा क्लास जो आहे चालतो तो क्लास सुद्धा भाड्याच्या खोलीमध्ये चालतो। हे अत्याधिक हे आरोप चुकीचे आहेत। मी सामोरे जाण्यासाठी तयार आहे साहेब। किरण ताजणे आपले नाशिकमधले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। किरण, काय प्रकारे हा नवा वाद की केवळ राजकारण? प्रसन्न सर, एकूण हे संपूर्ण प्रकरण जर बघितलं आणि आत्ताच्या घडीला समोर येत असलेली माहिती जर बघितली तर अतिशय गंभीर स्वरूपाचा हा मुद्दा आहे। ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या संदर्भात 22 मार्चला ही परीक्षा झाली होती। या परीक्षेच्या अनुषंगानं 20 मार्चलाच हा परीक्षेच्या जवळपास 100 प्रश्नांपैकी 90 प्रश्न हे लीक झालेले होते अशा स्वरूपाचा दावा तक्रारदार यानं केलेला होता। गौरव पाटील हा तक्रारदार होता, त्याच्यासोबत ऋषिकेश गांगर्डे हा सुद्धा तक्रारदार होता। या दोघांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि त्यासोबतच अन्न औषध प्रशासनाकडे याबाबतची तक्रार केलेली होती। आता यानंतरचा मुद्दा असा होता की 24 तारखेला त्यांचा दोघांचा जुलैच्या दरम्यान जबाब नोंदवून घेण्यात आलेला होता। त्या जबाबामध्ये कौटिल्य फाउंडेशन असेल किंवा अन्य एकूण जी साखळी आहे त्या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले गेलेले होते, आरोप करण्यात आलेले होते। आता या सगळ्या तक्रारदाराच्या माध्यमातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मध्यरात्रीच्या वेळेला एक ईमेल करण्यात आलेला आहे। या ईमेलमध्ये ही संपूर्ण जी तक्रार आहे ती तक्रारच बनावट आहे का अशा स्वरूपाचा एकूण मजकूर त्या संपूर्ण तक्रारीमध्ये जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये म्हटलं गेलेलं आहे। यातले 2 मुद्दे म्हणजे एकतर ऋषिकेश गांगर्डे हा नापास झाला होता म्हणून त्यानं या स्वरूपाची तक्रार केली अशा स्वरूपाचा एक उल्लेख करण्यात आलेला आहे। दुसरा एक उल्लेख म्हणजे यामध्ये जो गौरव पाटील आहे त्याचंच नाव लोकेश पाटील आहे की आणखी एखादा लोकेश पाटील आहे अशा स्वरूपाचा देखील एक त्यामध्ये मजकूर आहे। त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया पाहता आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे जे संबंधित ऋषिकेश गांगर्डे असतील, गौरव पाटील असतील आणि ज्या 2 व्यक्तींमध्ये व्हॉट्सअपचा संवाद झालेला आहे, जे व्हॉट्सअप चॅट आता समोर दाखवलं जात आहे त्यांची सुद्धा चौकशी केली जाते। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये किती नेमकं तथ्य आहेत, जी राजकारण्यांच्या एकूण आता आरोपाचा मुद्दा बनलेला हा संपूर्ण जो पेपर फुटीचा मुद्दा आहे त्यामध्ये नेमकं किती तथ्य आहे हे सगळं आपल्याला बघावं लागेल किरण की हे प्रकरण किती मोठं होतंय का कपातलं वादळ ठरतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।